वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिला, पूजा अर्चा केलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपली संकल्पना काय आहे आणि आपण साईबाबाचे भक्त म्हणून किती वर्ष असा वर्धापन दिन साजरा करतो आणि काय कार्यक्रम राबवतो? साईबाबांचं मंदिर आम्ही 1999ला पूर्ण झालं. जवळजवळ 27वा वर्धापन दिन आज आपण सर्वजण साजरा करत आहोत. 27वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वह्या वाटपाचा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून सुरू केला आहे. त्यानंतर आतापर्यंत आरोग्य शिबिरं जवळजवळ 300च्या आसपास झालेली दिसतात. 300पेक्षा जास्तही असतील आरोग्य शिबिर आपण ठेवत असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा आर्थिक मदत करण्याचं आमचं प्रयोजन आहे. आता या पुढच्या काळामध्ये कुणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असतानाच साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पाणी परिषदेचंसुद्धा आयोजन केलं होतं. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून. तर पाणी परिषदच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांचे शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर या परिसरामधल्या गोरगरीब जनतेला सामुदायिक पद्धतीनं आपल्याला विवाह जर करता आला, त्यांच्या पैशाला मदत करता आली, तर साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो करण्याचा आमचा संकल्प आहे. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवससुद्धा आम्ही साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एवढे 31 वर्ष साजरा करत आहोत. आज ते आमच्यात नाही आहेत, त्यांची उणे आम्हाला आता भासते आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये त्यांची प्रेरणा तर आमच्या उपयोगाला तर राहणारच आहे. आता राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राव बहिणी पवारसाहेब आहेत, त्यांची मदत आमच्या मंडळाला होत असते. आणि या पुढच्या काळामध्ये संकल्प राहणार आहे आमचा, या मंडळाच्या माध्यमातून तात्याराव लहाने, डॉक्टर तात्याराव लहाने जे आहेत, डोळ्याचे ऑपरेशन, शस्त्रक्रिया, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, ते सप्टेंबर महिन्यामध्ये मुरबाड तालुका असेल, कल्याण तालुका असेल, भिवंडी तालुका असेल, शहापूर तालुका असेल, बदलापूर कुळगाव परिसर असेल, या भागामध्ये करण्याचा आमचा संकल्प आहे. काल डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांशी आमचा संपर्क झाला. माझी त्यांची अनेक वर्षांची परिचय आहेच, परंतु सुनेत्राव वहिनींच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं अनेक वर्ष मोतीबिंदूचं ऑपरेशन बारामतीमध्ये होत असतं. तर व्यापक स्वरूपाचं गोरगरिबांना परवडणारं आमचा एक महाशिबिर, आरोग्य शिबिर डोळ्यांच्यासाठी फक्त ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्यांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्हाला ते सुरू करायचं आहे. जागेची पाहणी करण्यासाठी अगोदर नियोजन करावं लागतं ते, आणि शक्य झालं तर ऑपरेशनसुद्धा करण्याचा आमचा संकल्प राहणार आहे मंडळाच्या माध्यमातून. दुसरा महत्त्वाचा विषय गोरगरिबांना मदत करण्याचा जसा विषय तो, तसे आदिवासी भागामधल्या महिला असतील, तरुण असतील, युवक असतील, यांच्यासाठी रोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला त्यांना मदत करायची आहे. आनंदाची गोष्ट तुम्हाला मुद्दाम मला सांगायची आहे की संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना सामाजिक स्वरूपातसुद्धा कार्य आम्ही या ठिकाणी करत असतो. आणि 12वी प्रकल्पग्रस्तांचा विषय आता 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या MIDCचे CO वेलारसू आहेत, उदय सामंत साहेब आहेत, यांनी एक निर्णय घेतला का 34 मुलांना आम्ही सेवेमध्ये पहिल्या टप्प्यातलं सामावून घेऊ. ती लॉटरी सिस्टीम आता या पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. तो एक माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण राहणार आहे. आणि त्याचं वाटप सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि त्याची तयारीसुद्धा आम्ही सर्वस्वी केलेली आहे. त्याचबरोबर टेक्स्टाईल पार्क, साई जो टेक्स्टाईल पार्क आमचा आहे, त्याच्यासाठी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणण्याचा आमचा संकल्प आहे. आता हे लॉकडाऊन वगैरे परिस्थिती जरी असली तरी ऑनलाईन पद्धतीने आम्हाला काय करता येईल तर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 80% काम आम्ही मार्गी लावलेलं आहे. प्रत्यक्ष त्यांनी एकदा आम्हाला वेळसुद्धा देण्याचा आमचा संकल्प आम्ही केलेला होता. परंतु आता सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून जसं बारामतीला टेक्स्टाईल पार्क आहे, तसं टेक्स्टाईल पार्क, साई ज्योत टेक्स्टाईल पार्क आम्ही मुरबाड तालुक्यामध्ये करतो. जवळजवळ 5,000 महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांना आम्ही त्या कार्यक्रमासाठी बोलवण्याचा आमचा संकल्प आहे. बरीच कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करायची होती, ती करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि आता
पंतप्रधान महोदयांची मी लवकरच भेट घेणार आहे आणि प्रत्यक्ष त्यांना या संदर्भातली माहिती द्यायची आहे. 2007 साली देशाचे आत्ताचे पंतप्रधान हे इस्रायल दौऱ्यावर, त्यांच्यासोबत आम्ही होतो. आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री ते आज हयात नाहीत, अजितदादा पवार, त्यांच्यासोबत मी होतो. 10 दिवसाची स्टडी टूर होती आणि त्या स्टडी टूरमध्ये 3.5 दिवसाचा स्टडी टूरमध्ये 10 दिवसापैकी मोदी साहेबांच्या सोबत प्रत्यक्ष भेटण्याची, चर्चा करण्याची संधी आम्हाला दादांच्यामुळे मला मिळाली होती आणि त्याच्यामुळे त्याचे फोटो तुम्हाला दाखवेल, कॅसेट त्यांचे आहेत. त्यावेळेला मोदी साहेबांनी एक स्पीच दिलं होतं, प्रेझेंटेशन केलं होतं 21 मिनिटाचं. त्यावेळेला अजितदादा पवारसाहेब म्हणाले होते की हे प्रेझेंटेशन मोदी साहेबांचे केले, राज्याचे मुख्यमंत्री गुजरात म्हणून, ते आज ना उद्या देशाचे पंतप्रधान होईल. ते 2014ला देशाचे पंतप्रधान झाले. ही माहिती अशासाठी तुम्हाला मी दिली की व्हिजन असलेला लीडर आमच्याबरोबर होते, ते दादाच्या रूपानं. आज ते हयात नाहीत, परंतु या पुढच्या काळामध्ये त्यांची उणीव भरून काढण्याचं काम सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. परंतु दादांचे आशीर्वाद या पुढच्या काळामध्ये मुरबाड तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, त्याच्यासाठी नक्कीच मिळतील, अशा प्रकारचा आशावाद आहे. साईबाबाच्या चरणी आमची एवढीच प्रार्थना आहे की या मुरबाड तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये संपन्नतेचं वातावरण येऊ, कुटुंबामध्ये घरटी नोकरी मिळो, अशा प्रकारची साईचरणी आमची प्रार्थना राहणार आहे. आणि ह्या टेक्स्टाईल पार्क भविष्यात माझा इथे होणार आहे, त्याच्या 5,000 महिलांना उद्योगाचं साधन उपलब्ध केल्याचं समाधानसुद्धा या पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळेल, अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा. मी साईबाबांना प्रार्थना करील की हे दुःख आम्हाला झेलण्याची शक्ती जसं साईबाबांनी दिले, तसंच या परिसरामधल्या लोकांना बळ देण्याचं सुद्धा काम साईबाबा देऊ. आणि साईबाबा श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग असतो, त्याच्यामुळे श्रद्धा आणि सबुरीच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी यशस्वीरित्या पार पाडू. युवा नेते आमचे पार्थ पवार आहेत, ते आता राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यांनाही साईबाबांची ताकद, बुद्धी, बळ त्यांना मिळो, अशी साईचरणी प्रार्थना. आणि सुनेत्रा वहिनी साहेबांना, त्या इथे आले होते, तुम्हाला माहिती आहेत, त्या पुढच्या काळामध्ये आई महोत्सवाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. तर ह्या 2-3 कार्यक्रम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला हे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून, साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून करायचे आहेत. माझी पत्नी ज्योती हिंदुराव हे काम आता पाहते, भगवान ताते हिंदुराव आहेत, प्रतीक आहे, सौरभ आहेत, हे काम पाहतात. परंतु ग्रामस्थ आहेत, मनीष हिंदुराव इथं आहे, आमचे राष्ट्रवादीचे चंद्रकांत बोष्टे आहेत. हे ग्रुपनी काम करण्याची संस्था आहे. इथे जो काम करेल तो पुढे जाईल, कोणी काम न करता होणार नाही. जो सेवेत भागीदार राहील त्याला संधी मिळेल. आणि साईबाबाचा संकल्प हाच आहे, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि ह्या पुढच्या काळामध्ये परमेश्वराला आणि साईबाबाला प्रार्थना आहे का वेळेवर पाऊस पडो, या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडो आणि शेतीला उत्तम असा भाव मिळो. मोदी साहेबांनी आवाहन केलं आहे, या देशामध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. देशामध्ये, जगामध्ये परिस्थिती काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे. डिझेल पेट्रोलचे भाव भडकले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने सावरलं पाहिजे. आपलं कुटुंब पहिल्यांदा पाहिलं पाहिजे, कुटुंबाकडं पहिल्यांदा लक्ष द्या. आणि आपली आर्थिक कुवत आहे ती वाढवत असताना आपले पैसेसुद्धा बचतीच्या मार्गाकडे ठेवले पाहिजेत. अशा प्रकारचा संकल्प या पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण करूया. सध्याच्या युगामध्ये जे युद्ध चालू आहे आणि जी महागाई सुरू आहे, या संदर्भात जी भूमिका मोदीसाहेब बजावत आहे आणि सरकार बजावत आहे, याबद्दल आपण काय सांगू शकतो? या जगामध्ये जे युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुम्ही युक्रेनचं रशियाचं युद्ध पाहिलं असेल, इस्रायलचं पाहिलं असेल, इराणचं पाहिलं असेल. मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली, लहान लहान मुलांना कारण नसताना मारली गेली. आणि देशामध्ये जे आपल्या देशामध्ये भीतीचं वातावरण आहे, ते भीतीचं वातावरण दूर करण्याचा प्रयत्न, आपला देश संरक्षित करण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान मोदी साहेब करतात. आणि म्हणून मोदी साहेबांनी आता जे आवाहन केलेलं आहे, त्या आव्हानाला आम्हाला सर्वांनी साथ दिली पाहिजे.
काल परवा तुम्ही पवारसाहेबांचं सुद्धा भाषण ऐकलं असेल. कारण खडतर परिस्थितीमध्ये आपला देश चालला आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तेलाचे भाव भडकले जातो असं म्हणता असताना माणसं आपल्या जगामधल्या जी लोकसंख्या आहे त्याच्यात सर्वात जास्त मोठी लोकसंख्या भारतामध्ये 140 कोटीची आहे आणि 140 कोटीचा देश सर्व धर्म समभाव, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सर्व आहेत. आणि असं असताना या परिसरामध्ये आपल्याला शांतता, सुबत्ता निर्माण करायची आहे आणि शांतताना सुबत्ता निर्माण करत असताना सरोख्याचं वातावरण राहिलं पाहिजे. आणि म्हणून सर्व पक्ष जे आहेत या देशामधले एकमेकाच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जातात, परंतु देश ज्यावेळी संकटात येतो त्यावेळेला सर्वजण एकत्र असतात. देश स्वातंत्र्य होऊन आज 75-76 वर्ष आपली होऊन गेलेली आहेत आणि स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी बंदुकाच्या गोळ्या झेलल्यात त्यांची आठवण आपण या पुढच्या काळामध्ये ठेवलीच पाहिजे. परंतु स्वातंत्र्याच्या काळासारखा काळ या पुढच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला जरी पाहायचा नसला तरी आपण आपले स्वतः सेफ राहिलं पाहिजे. म्हणून आपलं संरक्षण आपणच केलं पाहिजे आणि म्हणून बाहेरच्या शत्रूला इथे शिरकाव देता कामा नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, सर्व पक्षांनी घेतली पाहिजे आणि सर्व पक्ष घेतील असा मला विश्वास आहे. अजितदादांच्या नंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती तुम्ही ग्रामीण भागामध्ये कशी भरून काढणार? अजितदादा गेले हे आपल्या सर्वांना अनपेक्षित हा फार मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि देशाची फार मोठी हानी झालेली आहे. ग्रामीण भागातला शेतकऱ्यांच्या बाजूनी, कामगारांच्या बाजूनी, तरुणांच्या बाजूनी, महिला भगिनी आमच्या आहेत त्यांच्या बाजूनी, लाडक्या बहिणींच्या बाजूनी खंबीर उभा राहणारा दादा तो आज आमच्यात नाही आहे. माझ्याकडं अनेक वेळा या ठिकाणी त्यांचा येण्याचा संधी त्यांच्यामुळं त्यांच्यामुळं लोकांना पाहायला भेटली. त्या लोकांना दादा जवळून पाहायला भेटले. परंतु दादासारखा माणूस आता यापुढे होणं नाही. दादाची उणीव भरून काढता येईल की नाही मला माहीत नाही, परंतु मला सुनेत्रा बहिणींमध्ये, पार्थदादा पवारमध्ये, जयदादामध्ये ही शक्ती आणि ताकद मला दिसते. आणि आमचे नेते आहेत, सन्माननीय सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, बरीच मंडळी आहेत जी आता हा गाडा पुढे हाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना या पुढच्या काळामध्ये बळ देण्याचं काम सामान्य कार्यकर्त्याचं तुमचं आमचं सर्वांचं राहणार आहे. एवढे प्राबल्य सगळे नेते असताना चाणक्य म्हणून प्रशांत किशोरची काय गरज लागली? नाही, तसं काही झालेलं दिसत नाही मला. कोणी आता एखाद्या पाहुणा आला तर त्याचा आदर सत्कार करणं काम गरजेचं आहे. आणि चाणक्य वगैरे ह्या विषयात मी जास्त बोलणार नाही, परंतु राष्ट्रवादी कार्यकर्ते हे समयसूचकतेचे आहेत. आणि पार्थदादा पवार जे आहेत, पार्थ पवार आणि माझा प्रत्येक आमची छोटी लहान मुलं होती तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यामुळे वडिलांचे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि यापुढच्या काळामध्ये ते समर्थपणे महाराष्ट्र देशामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही राज्यसभा विधान परिषदवर काय इच्छुक? राज्यसभा, विधानसभा, लोकसभा हे येत जात राहतात. नातीसंबंध टिकवले पाहिजेत, सलोख्याचं वातावरण राहिलं पाहिजे. आणि ते म्हणजे काय सर्वस्व आहे नाही. आम्ही मंत्रीसुद्धा बनण्यासाठी आम्ही लोकांना मदत केली आहे. त्याच्यामुळं काय ह्या गोष्टी नशिबाच्यापेक्षा काम करून दाखवण्यात जास्त महत्त्वाचं आहे. राज्यसभा नशिबात असली तर मिळेल, नसेल तर आपलं काम करत पक्षासाठी राहायचं. आणि त्याच्यासाठी रुसवे फुगवे ठेवणारा प्रमोद हिंदुराव नाही. प्रमोद हिंदुराव हा अजितदादांचा सारथी होता, आहे, राहणार आहे. तुम्ही त्याच्या म्हणून तुम्ही काम करता एवढे वर्षे, पण तुम्ही भाजप सेनेशी कसे जुलते मिळते घेता? शेलकुलर म्हणून तुम्ही काम करता राज्यामध्ये, हो, ती भूमिका जर बजावता तर तुम्ही भाजप सेनेशी तुमचं जुलतं मिळतं कसं जमतंय तुमचं? कशी? भारतीय जनता पक्षासोबत आम्ही गेलो ते विकासाच्या मुद्द्यावर गेलो. भारतीय जनता पक्ष हा आम्हाला मदत करणारा पक्ष आहे, आम्ही त्यांना मदत करतो आहे. आणि सार्वजनिक कामामध्ये, विकासाच्या कामामध्ये आम्ही ज्यावेळी बरोबर असतो त्यावेळेला बाकीच्या गोष्टीची काही चर्चा करायची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसच्या विचाराची मंडळी भारतामध्ये आहे. आमचे रमेश चेन्नितला केरळाचे मुख्यमंत्री होणार होते, ते आता गृहमंत्री आहेत त्या भागातले. ते आमच्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत होते. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केलेली माणसं आहोत. त्यामुळे हे सामाजिक सलोखा ठेवत असताना लोकांशी तुम्ही जुळलं पाहिजे. राजकारण हे येत असतं, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, ते तेवढ्यापुरतं असावं. आणि भविष्याचा वेध घेणारी शक्ती, ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कुठेच मरण नाही. आणि विशेष करून अजितदादा पवार साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते हिमतीनं ताकदीनं बेधडक बोलतात. काय कुठलाही मुलाइजामा ठेवत नाही. तुम्हाला माहीत आहे, अधिकारी कोणी असो त्यांच्याशी सुद्धा आम्ही सौजन्याने वागतो. काही प्रश्न असे असतात ते लगेच सुटणार नसतात, काही प्रश्न असतात ते उशिरा सुटतात, परंतु प्रश्नाची उकल करण्याची ताकद क्षमता आमच्या प्रत्येक तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सत्तेमध्ये सहभागी राहू अशा प्रकारचा दृढ विश्वास मला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सगळेच पक्ष जे विरोधक असे होते एकामेकाचे ते सगळे सत्तेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या निर्माण होतात सामान्यांच्या त्या सोडवण्यासाठी सत्तेतला कुठलाही माणूस रस्त्यावर उतरत नाही. आणि ती जी सगळी भूमिका आहे ती आता सगळे लोक तुमच्याकडे पाहतात. तर सत्तेचा माज ज्यांना आहे त्यांचा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहत नाही. हे मी काय सांगण्याची गरज नाही. सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आमचं कार्यालय मुरबाडमध्ये आहे, ठाण्याला आहे आणि मुंबईला आहे आणि दिल्लीला सुद्धा आहे. जिथे दिल्लीचे विषय असेल तिथे आमचं कार्यालय आहे राष्ट्रवादीचं, मुंबईचे विषय असतील तिथे वहिनीसाहेब तिथे असतात जनता दरबारला, ठाण्याचं कार्यालय तिथे आमचे जिल्ह्याचे लोक असतात, कल्याणचं मुरबाडचं कार्यालय तिथे आमचे मुरबाड तालुका अध्यक्ष आहेत, प्रतीक हिंदूराव युवक संघटनेचं काम करतो ज्याचं कार्यालयाचं उद्घाटन दादानी 2 तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर केलं. तिथंसुद्धा आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. ज्या लेवलला प्रश्न नेता येतील, सोडवता येतील तर सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्याचं जाळं विणण्याचा आमचा विचार आहे.